पटलत ना. काल गौरीला ड्रेस घेऊन दिला, आज मंदिरात जोडीने आरती केली आणि तरीचं म्हणणं आहे आमच्यात काही नाही आणि आम्ही एकत्र फिरत नाही. जसं काय आम्हाला काही कळतच नाही ना. बघा बघा कुठपर्यंत मजल गेली हिची. आता काय बोलशील अर्पिता? तुमच्या दोघांमध्ये काहीतरी असल्याशिवाय प्रत्येक ठिकाणी कसं काय येईल तो? रिक्षा स्टँड, देवळात, दुकानात, न जाणो अजून कुठे कुठे जात असतील. गणेश, बाबा तोंड सांभाळून बोल. माझ्या मुलीबद्दल काही बोलू नकोस, नाही तर थोबाड फोडीन तुझं मी. दादा तू त्याला का ओरडतोयस? नाही तुला त्याला मारायचा अधिकार आहे, पण तुझी मुलगी आधी काय करते ना ते बघ. तिची ही अशी बाहेर थेरं चालली आहेत ना, म्हणूनच तिने माझ्या मुलाशी लग्न करायला नकार दिलाय. आणि काय ग, तुझं त्या मुलाबरोबर काहीतरी आहे म्हणूनच माझ्या सोन्यासारख्या मुलाला नकार दिलास ना. आणि ही तुझी सगळी थेरं झाकण्यासाठी माझ्या मुलाला सगळ्यांसमोर विलन ठरवतेस. अगं पाऊल तर तुझं वाकडं पडतंय आणि बदनाम माझ्या अनिशला करतेस. बोल ना, आता का गप्प बसलीस? एरवी तर तुझी जीभ चुरू चुरू चालते आणि ओळख नाही माझी म्हणतेस. मग ओळख नसताना तो मुलगा प्रत्येक ठिकाणी तुझ्या बरोबर कसा असतो? बाई 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 बाई, वहिनी कुठे आणि कशी उजवणार आहेस अशा चारित्र्याच्या मुलीला? अगं मी लिहून देते, ही आयुष्यभर इथेच राहणार. समीर तुझ्यासाठी स्पेशल गोड मागवलंय, येईलच. थँक्यू. सर तुम्ही रिलॅक्स. ते गुळ संक्रांत आहे ना. गुलाबजाम. सर मी कम ऑन. समीर तुझी काही उत्तरं दिलीस, आय एम सॅटिस्फाईड, आय एम हॅपी. म्हणून तुला हे गोड. या गोडाची चव जर तुझ्या जिभेवर अशीच रेंगात राहू द्यायची असेल तर तू आणि ती मुलगी तुमच्या जे आणि जितकं आहे ते तसंच आणि तेवढंच राहू दे. पुढे जाऊ देऊ नकोस कोणत्याही दिशेने. काही लागलं तर वेटरला सांग, आहे तो बाहेर. अर्पिताची यांनी इतकी चौकशी का केली? सरांच्या मनात नक्की काय आहे? तशी हिची लायकी नाहीये माझ्या अनिश सोबत लग्न करायची. पण तूच मला सांग, माझ्याशिवाय कोण हिला पदरात घेणार आहे? तूच बघ आता. नाही, त्याची काळजी तुम्ही करू नका आत्या. ते आमचं आम्ही बघून घेऊ. आणि अर्पिताबद्दल तुम्ही दोघं बोलूच नका. नचिकेत, एक मिनिट, मला प्लीज बोलू दे. कारण अर्पिताबद्दल बोलण्याचा नैतिक अधिकार नाहीये तुम्हा दोघांना. हे आत्या, हा तुझा मुलगा अनिश हा कसा आहे हा? आणि याचं कॅरेक्टर काय आहे ना हे अख्ख्या दुनियेला माहिती आहे. आई थांब जरा प्लीज.
अर्पिताने निव्वळ तुझ्या प्रपोजलला नकार दिला म्हणून काय वाटेल ते बोलाल तुम्ही? एका मुलाबरोबर असलेल्या साध्या मैत्रीला वाटेल तो रंग चढवताय तुम्ही? नचिकेत आई थांब ना.